मोगल शासक औरंगजेब आणि त्याच्या कबरीविषयी गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्य केली जात आहेत. त्यातच आता भर पडली ते विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाची. औरंगजेबाची कबर तातडीने कायमस्वरूपी हटवण्याची मागणी बजरंग दलाने मूर्तिजापूर येथे उपविभागीय अधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे. या संदर्भात तिथीनुसार आज 17 मार्च रोजी शिवजयंतीच्या दिवशी औरंग्याची कबर हटाव मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यामुळे औरंगजेबाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. यावेळी बजरंग दल व हे विश्व हिंदू परिषदचे नरेंद्र वाडूंकर, श्यामदेव गिरकर, नरेंद्र वाडूंकर, श्यामदेव गिरकर, विशाल देशमुख, अनिरुद्ध गडोरकर, प्रणव पळुसकर, रुपेश लोणारे, आनंद बांगड, आशिष झाला, निरंजन सोळंके, श्रेयस मलोकार, अक्षय कळले, अभिजित घुळे, शैलेश एरडावकर, पियुष सूर्यवंशी, रुपेश सूर्यवंशी, अक्षय तेलमोरे, प्रणव बडनेरकर, शुभम उमाळे, योगेश लाकोडे, अनिकेत चव्हाण आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज ची आज जयंती साजरी करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. जसं महाराष्ट्राच्या भूमीवर त्या औरंग्याची कब्र आज आपल्याला दिसून येत आहे आणि महाराष्ट्रातले काही हिंदू विरोधी नेता हे त्या औरंग्याची नेहमी उदात्तीकरण करत असतात, त्याची वाहवाही करत असतात. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि संभाजी महाराजांनी मुघली आक्रांताविरोधात लढा देऊन आपले आयुष्य या महाराष्ट्रासाठी पणाला लावले आणि स्वराज्याची स्थापना केली, अशा आपल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा नेहमी विरोध करणाऱ्या औरंग्याची कबर आपल्या महाराष्ट्राच्या धर्तीवर नसावी अशी आमची इच्छा आहे. आणि ती कब्र नेहमीसाठी नाहीशी करण्यात यावी, म्हणजे महाराष्ट्राच्या भूमीला लागलेला काळिमा हा कुठेतरी धुतला जाईल. कारण औरंगजेब हा तो आक्रांत होता ज्यांनी आपल्या आई बहिणींच्या अब्रूवर हात टाकले, महाराष्ट्राची सत्ता लुटली, भारताला काळिमा फासला. अशा आक्रांत्याची, अशा नराधमाची कब्र आपल्या महाराष्ट्राच्या भूमीवर असणे हे आपल्यासाठी शोकांतिकाच आहे. कुठंतरी हिंदुत्ववादी सत्ता असूनही आपल्याला निवेदन द्यावं लागते आणि आंदोलन करावं लागते, हे आपल्या संघटनेसाठी शोकांतिका आहे. तर विश्व हिंदू परिषद बजरंग दल तर्फे आज समस्त महाराष्ट्रभरात तसेच मूर्तिजापूर शहरात आपण औरंग्याची जी महाराष्ट्र भूमीवर कब्र आहे ती कब्र नेहमीसाठी नाहीशी करण्यात यावी यासाठी आपण निवेदन दिलेलं आहे. आम्हाला आशा आहे की महाराष्ट्र शासन आमच्या निवेदनाकडे लक्ष देईल आणि त्या औरंग्याची कब्र महाराष्ट्राच्या भूमीवरून नष्ट करेल. विदर्भ ब्युरोची प्रतीक कुरेकर, सीएन न्यूज, अकोला. सीईएन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीईएन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.